सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. जर तुमच्या घरामध्ये इयत्ता 5वी मध्ये शिकणारा एखादा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अनाउन्समेंट मी आज घेऊन आलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला जी अनाउन्समेंट आहे ती मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे. पण मग आता जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे काय आणि ही जी प्रवेश परीक्षा असते ती कशी असते, त्याचा अभ्यास कसा करायचा, हे आपण आधी थोडक्यात जाणून घेऊयात. काय होतं ना की इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा जी आहे ती देता येते. मग आता ती दिल्यानंतर काय होणार, जे विद्यार्थी क्वालिफाय होतात, किती विद्यार्थी क्वालिफाय होणार, तर एका एका जिल्ह्यामध्ये 80 विद्यार्थी क्वालिफाय होणार. एका जिल्ह्यामध्ये 80 विद्यार्थी क्वालिफाय होणार. मग आता हे जे 80 विद्यार्थी आहे, या 80 विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे, तर इयत्ता 6वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंतच संपूर्ण शिक्षण, गणवेश, शालेय सगळं साहित्य, विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च, विद्यार्थ्यांचा खाण्याचा खर्च, विद्यार्थ्यांची ट्युशन फी, याच्याच सोबत 11वी-12वीला जर विद्यार्थ्यांनी सायन्स घेतला आणि ते सायन्स घेऊन त्यांना नीट, जेई किंवा एनडीए यासारख्या एक्झामचा अभ्यास करायचा असेल तर त्याची तयारी, त्याच्याच सोबत जे सीबीएसई पॅटर्न मधलं शिक्षण, जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायनल जो काही अभ्यास आहे तो चांगला होतो आणि विद्यार्थी एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा चमकतात. तर अशा पद्धतीचं हे सगळं शिक्षण जे काही आहे हे सगळंच्या सगळं मोफत मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तर जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याने द्यायची आणि 6वी पासून 12वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण त्याने मोफत मध्ये करायचं. तो ही जी एक्झाम आहे, या एक्झामची तयारी विद्यार्थ्यांना इयत्ता 4थी पासून किंवा इयत्ता 5वी पासून करावी लागते. म्हणजे 4थी मध्ये जर समजा तुमची तयारी झालेली नसेल, सुरुवात तुम्ही केलेली नसेल, तर 5वीत सुरू केली तरी काही हरकत नाही. ठीक आहे. जरी समजा आपलं क्वालिफाय आपण नाही झालो तरी ह्या तयारीमुळे काय होणार आहे, आपला बेस जो आहे तो बेस पक्का होऊन जाणार आहे, आपलं गणित पक्का होऊन जाणार आहे, आपलं रिझनिंग पक्का होणार आहे, आपली लँग्वेज कम्प्लीट क्लिअर होऊन जाणार आहे. तो अशा पद्धतीने जर आपण गेलो तर आपला अभ्यास हा पूर्ण होत असतो. ठीक आहे. तर आता जर तुमच्याकडे कोणी 4थीत असेल किंवा कोणी 5वीत असेल तर त्यांना या परीक्षेबद्दलची माहिती तुम्ही आवर्जून द्या. आता कुठल्याही परीक्षेची तयारी ज्या वेळेला तुम्ही करतात, कुठलीही परीक्षा असू द्यात, म्हणजे अगदी एमपीएससी युपीएससीच्या जरी परीक्षा असल्यात ना, तर त्या परीक्षांची सुद्धा तयारी करताना जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी पहिली जी स्टेप असते ती स्टेप फॉलो करतात, सिलॅबसची. ठीक आहे. सिलॅबस म्हणजे अभ्यासक्रम. तो विद्यार्थी हा जो अभ्यासक्रम बघतायत, अभ्यासक्रम वाचतायत, तर अभ्यासक्रमाचा अभ्यास करतायत, याचा अर्थ काय करतात ते माहिती का तुम्हाला? सगळ्यात पहिले तो असा सिलेबस समोर काढून बसतात आणि तो जो सिलेबस आहे तो अगदी डिटेल मध्ये त्याचा प्रत्येक पॉइंट अँड पॉइंट नीट लक्षात घेतात की एक्झाम मध्ये कुठल्या दृष्टीने हा पॉइंट टाकलेला आहे. ठीक आहे. आता सिलेबसचा अभ्यास झाला की त्याच्यानंतर दुसरं काय असतं, तर दुसरं असतं PYQ, म्हणजे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका. ठीक आहे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, PYQ, मागील वर्षी आलेले प्रश्न. मग मागील वर्षी म्हणजे कुठल्या मागील वर्षी, जस्ट मागे जे वर्ष, आता जसं 2026 आता चालू आहे तर फक्त 2025 का, तर नाही, मागच्या 5 वर्षांच्या, 10 वर्षांच्या, 15 वर्षांच्या अशा प्रश्नपत्रिका हे सगळे विद्यार्थी जे आहेत, मग ते एमपीएससीचं असू द्यात, युपीएससीचं असू द्यात किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे असू द्यात, ते विद्यार्थी ह्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करतात, त्या प्रश्नपत्रिका सोडवतात. भले बघून बघून सोडवतील, कारण आतापर्यंत तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलीच नाही, तुम्ही फक्त सिलेबस बघितलाय, सिलेबस बघून तुम्ही लगेच प्रश्नपत्रिका सोडवल्यात. बरोबर. मग बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कळत नाही की हे प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या आहेत. बरेचसे विद्यार्थी काय करतात की फक्त काहीतरी गुगल करायचं किंवा शोधून घ्यायचं उत्तर काय आणि बस झालं, हा प्रश्न वाचला, हे त्याचं उत्तर आहे, संपला विषय. तर अनालिसिस हे अशा पद्धतीने करायचं नसतं. क्वेश्चनचं अनालिसिस जे आहे तर क्वेश्चनचं अनालिसिस करताना आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. मग कुठल्या कुठल्या असतात त्या स्टेप किंवा काय होतं, तर सगळ्यात पहिले आपल्याला प्रश्नांचा प्रकार जो आहे तो प्रकार समजवून घ्यावा लागतो. ठीक आहे. की कुठल्या पद्धतीचे प्रश्न येतात, त्याच्यानंतर त्या प्रश्नांना गुणांचे वाटप कसे आहे, ते प्रश्न जे काही दिलेले आहेत, आता जसं 100 प्रश्न आहेत, 100 मार्कांना 100 प्रश्न आहेत, 300 मार्कांना, 200 मार्कांना, 250, किती मार्कांना किती प्रश्न आहे, पहिले 10 प्रश्नांना वेगळे मार्क, दुसऱ्या 10 प्रश्नांना वेगळे मार्क, असं काही आहे का? किंवा एक प्रश्नपत्रिका जी दिलेली आहे त्याच्यामध्ये किती वेगळे वेगळे विषय, किती वेळामध्ये आपल्याला सोडवायचंय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, काठिण्य पातळी, जसं मी तुम्हाला किती वेळामध्ये सोडवायचं, हे सगळं आपल्याला त्या क्वेश्चन पेपर बघून लक्षात येतं. त्याला म्हणतो आपण अनालिसिस. त्याच्यानंतर अजून काय होतं
की महत्वाचे टॉपिक्स जे आहेत, विषय जे आहेत महत्वाचे, म्हणजे जसं आता एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला, की फक्त एक्झाम्पल म्हणून घ्या, की एक कुठली तरी एक्झाम आहे, त्या एक्झाम मध्ये गणित हा विषय आहे आणि त्या गणित विषयामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये पर्सेंटेजवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जात आहेत. जे काही आपलं टक्केवारी आहे, त्या टक्केवारीवर समजा त्या एकूण एक्झाम मध्ये 50 प्रश्न आहेत, तर त्या 50 पैकी 20 प्रश्न जे आहेत ते फक्त टक्केवारीवर येत आहेत. ठीक आहे, आणि हे गेल्या 5 वर्षांपासून चाललंय. मग याचा अर्थ काय, आपल्याला टक्केवारीला जास्त वेळ द्यावा लागणार आहे, टक्केवारीचा अभ्यास आपल्याला जास्त चांगला करावा लागणार आहे. वारंवार विचारलेले प्रश्न आपल्याला लक्षात येतात, कुठले प्रश्न जास्त विचारले जातात ते आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, आणि त्यामुळे मग आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. आता ज्या वेळेला तुम्ही PYQ सोडवायला घेतात त्यावेळेला काय होतं, सुरुवातीला कदाचित तुम्हाला जास्त वेळ लागेल, पण नंतर हळूहळू तुम्हाला वेळ जो आहे तो वेळेचं नियोजन करायला तुम्ही शिकतात आणि तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकतात. त्याच्यामुळे तुमचा स्पीड पण वाढतो आणि अचूकता पण वाढते जर तुम्ही PYQ सोडवले तर. स्वतःच्या चुका ज्या आहेत त्या स्वतःच्या चुका सुद्धा तुम्हाला समजतात. म्हणजे कुठल्या विषयामध्ये आपल्याला जमत नाहीये, आपल्या काय चुका होत आहेत, गोल करताना आपण चुकतोय का, किंवा नंबर वाचून तिथे समोर उत्तर लिहिताना आपण चुकतोय का, किंवा जे काही असेल गणितामध्ये आपण बेरीज वजाबाकीमध्ये खाडाखोड करतोय, मल्टिप्लिकेशन मध्ये चुकतोय, कुठे काय चुकतंय हे आपल्याला ओळखता येतं आणि त्याच्यामुळे सुधारणा जी आहे ती सुधारणा करण्यात आपल्यालाच मदत होत असते. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचं सगळ्यात महत्वाचं काय, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. पहिली क्वेश्चन पेपर आपण सोडवायला घेतली, कदाचित तिला वेळ लागेल. ठीक आहे, म्हणजे पहिला क्वेश्चन पेपर मला 1 तासामध्ये सोडवायचा होता, 1 तास वेळ होता माझ्याकडे, परंतु मला 2 तास लागले, 3 तास लागले. ठीक आहे, मला 2 ते 3 तास लागले. मग आता हे जे वेळ आहे, पुढच्या वेळेला मी काय करेल, हा 3 तास जो होता, 3च्या ऐवजी मला पुढच्या वेळेला 2.5 तास लागले, परत त्याच्या पुढच्या वेळेला मला 2 तास लागले. ठीक आहे, त्याच्या पुढच्या वेळेला मला 1.5 तास लागला, परत पुढच्या वेळेला मला 1 तास लागला, नंतर तर मी 45 मिनिटांमध्येच तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला लागले. काय झालं, इथे वेळ कमी 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 होत गेला. तुम्ही प्रॅक्टिस इतकी केली आहे ना की तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे, तुम्हाला गणित सोडवता येत आहे, तुम्हाला सगळं काही छान पैकी पटपट पटपट उत्तर लक्षात येत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकंदरीत जो काही वेळ लागतोय, कुठलाही प्रश्न सोडवायला लागणारा वेळ जो आहे तो कमी लागतो. ठीक आहे, तो अशा पद्धतीने PYQs जे असतात ते PYQ आपल्याला कुठल्याही परीक्षेची, कुठलीही परीक्षा असू द्यात, म्हणजे अगदी तुम्ही 4वी 7वी स्कॉलरशिपची परीक्षा घ्या किंवा तुम्ही आता जसं आपण जवाहर नवोदय विद्यालय बद्दल बोलतोय ती परीक्षा घ्या किंवा इतर कुठलीही परीक्षा घ्या, त्या प्रत्येक परीक्षेला तुम्हाला जो काही PYQ आहे ते PYQ अतिशय महत्वाचे असतात. तर जवाहर नवोदय विद्यालयाच्या PYQ साठी आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत. आता ही जी बॅच आहे रेकॉर्डेड बॅच आहे, संपूर्ण लेक्चर रेकॉर्डेड आहेत. याच्यामध्ये आम्ही काय केलंय, 2012 पासून 2025 पर्यंत, 2012 ते 2025 असे सगळेच्या सगळे जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्या सगळ्या क्वेश्चन पेपरचं आम्ही एकत्रीकरण केलेलं आहे आणि ते सगळे क्वेश्चन पेपर सोडवून आमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेले आहेत. ते पण कसे सांगितले, तो टॉपिक वाईज सांगितलेले, विषयानुसार सांगितलेले. मग तुम्हाला लक्षात येईल की अच्छा टक्केवारीवर 5 प्रश्न आले, अच्छा सरासरीवर 3 प्रश्न आले, अच्छा गणितामध्ये भूमितीमध्ये 7 प्रश्न आले. अशा पद्धतीने तुम्हाला टॉपिक वाईज केलेलं असल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल पटकन की अच्छा कुठल्या कुठल्या टॉपिकला किती किती प्रश्न येत आहेत, किती किती मार्कांचे प्रश्न दरवर्षी विचारले जात आहेत, जेणेकरून काय होईल की तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण वेगळ्या वेगळ्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे गणिताचे शिक्षकांनी गणिताचं विश्लेषण केलेलं आहे, बुद्धिमत्तेच्या शिक्षकांनी बुद्धिमत्तेचं विश्लेषण केलेलं आहे. तो हे जे विश्लेषण आहे इतकं डिटेल्ड मध्ये की तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की अरे आपल्याला हा टॉपिक, हा क्वेश्चन अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आणि PYQ वर आधारित स्मार्ट प्रिपरेशन टिप्स. मग PYQ वर आधारित कसे, तर PYQ बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की अच्छा इथे एलिमिनेशन टेक्निक वापरायची आहे, किंवा अच्छा इथे 50-50 गेस करायचं आहे, किंवा इथे काय आहे, ह्या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत त्या आपल्याला PYQ सोडवताना लक्षात येतात. आणि ह्या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत त्या शिक्षकांनी लेक्चर घेताना तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तो याच्यामध्ये जर आपण बघितले तर टोटल 1260 प्रश्नांचं विश्लेषण हे शिक्षकांनी केलेलं आहे. आता ह्या 1260 प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये जर तुम्ही विचार केला की प्रत्येक प्रश्नाचा एक टॉपिक असा जरी आपण विचार केला तरी आपले 1260 टॉपिक्स तयार होत आहेत. बरोबर, मग आता हे जे 1260 टॉपिक्स आपल्या डोक्यात जात आहेत
त्याच्याने काय होणार आहे, आपला नवोदयचा अभ्यासाचा जो काही अभ्यासक्रम आहे आपला, त्यातला 30% अभ्यासक्रम आपला इथेच कम्प्लीट होऊन जातोय फक्त ह्या 99 रुपयाच्या बॅच मध्ये. तो जास्तीत जास्त याचा फायदा घ्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, त्यांना सुद्धा फायदा होईल. जेणेकरून काय की 6वी पासून 12वी पर्यंतचं सगळं शिक्षण फ्री मध्ये मिळतंय, बरोबर आहे ना. एवढं कोणाला नकोय. 10 ते 12 लाख रुपये आपले वाचणार, मग ते 10 ते 12 लाख रुपये वाचवण्यासाठी आपण अगदी छोटे छोटे 99 रुपयाची किंमत तर अगदी आरामात मोजू शकतो. आता PYQ ची बॅच घेतल्यानंतर किंवा PYQ चा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप असते ती पूर्ण अभ्यास करण्याची. जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे ना, तो संपूर्ण अभ्यासक्रम करण्याची. तो अभ्यासक्रमासाठी सुद्धा आमच्याकडे एक संपूर्ण अभ्यासक्रमासाठी बॅच आहे. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओज असणार आहे. आता जर तुम्ही समजा क्वेश्चन PYQ ची बॅच घेतली तर ही फक्त रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्ही एकदा बसले की तुम्ही 10 लेक्चर बघून टाका, काही फरक पडत नाही. ठीक आहे, पटापट पटापट हे संपवलं, मग त्याच्या पुढची स्टेप काय, तर अभ्यासाला लागायचंय. तुम्हाला कळालं अशा पद्धतीचे प्रश्न येतात, मग तो टॉपिक सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ना. तर तो टॉपिक शिकवण्यासाठी ही बॅच आहे. ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड असल्यामुळे काय होणार आहे, तर लाईव्ह लेक्चर मध्ये तुमचं शंका निरसन होऊन जाईल. ठीक आहे, जे काही शंका तुम्हाला विद्यार्थ्यांना येतात त्या विद्यार्थ्यांच्या शंका ह्या लाईव्ह लेक्चर मधनं क्लिअर होऊन जातील. आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते तुम्हाला नंतर तुमच्या सोयीने कधीही बघता येतील. ठीक आहे, त्याच्यासोबत आपण इथे या बॅच मध्ये मुलांकडनं प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा करून घेतो. रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट आपल्या असतात. मग ह्या रेग्युलर प्रॅक्टिस टेस्टमुळे काय होणार आहे, विद्यार्थ्यांचा अभ्यास अजून चांगला होणार आहे. ठीक आहे, तर आता ही जी बॅच आहे ही चालू आहे, ऍडमिशन ओपन आहे. तुम्ही लवकरात लवकर बॅच विकत घ्या, जेणेकरून तुमचा अभ्यास जो आहे तो चांगला होईल, जास्तीत जास्त होईल. आता या बॅचची फी जी आहे ती आहे 4,999 रुपये. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की मला या महिन्यामध्ये लगेच 4,000 रुपये देणे शक्य नाहीये, तर तुम्ही 3 वेगळ्या वेगळ्या EMI मध्ये सुद्धा ही बॅच घेऊ शकताय. EMI आहे तुमचे प्रत्येकी 2,000चे 3 EMI. ठीक आहे, 2-2-2 असे 3 EMI तुम्हाला भरावे लागणार आहे. ठीक आहे, तर नवोदयची बॅच, त्याच्याच सोबत आपल्याकडे स्कॉलरशिपची बॅच आहे, ऑलिम्पियाडची बॅच आहे. स्कॉलरशिपची बॅच आपली 25 मे पासून सुरू होते. ऑलिम्पियाडची बॅच आपली 1 जून पासून सुरू होते. NTS ची बॅच आपली लवकरच सुरू होणार आहे. MTS ची, सैनिकी स्कूलची, होमी बाबा, मंथन, NMMS या सगळ्या बॅचेस आपल्या लवकरच सुरू होत आहेत. जर समजा तुम्हाला यापैकी कुठल्याही एक्झाम बद्दल काहीही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर फोन करा, 8983345857. ठीक आहे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते आमची टीम तुम्हाला सोडवायला हेल्प करेल. थँक्यू.